कोहिनूर बद्दल तर आपण सारखं सारखं बोलत असतो की कोहिनूर हिरा आपला होता आणि इंग्रजांनी तो चोरून नेला आणि त्यांनी तो आपल्याला परत केला पाहिजे. त्यामुळे इंग्रजांबद्दल आपल्याला खूप राग आहे. पण इंग्रजांनी फक्त कोहिनूरच नाही तर आणखी बऱ्याच गोष्टी भारतातून चोरून घेऊन गेल्या आहेत. इंग्लंडची राजधानी लंडन मध्ये खूप मोठे मोठे ब्रिटिश म्युझियम आहेत, ज्यामध्ये इंग्रजांनी आतापर्यंत इतर देशांमधून आणलेल्या ऐतिहासिक मौल्यवान वस्तू जपून ठेवल्या आहेत. वस्तू सांभाळून ठेवणे खरंच खूप चांगले काम आहे, पण वस्तू चोरून ठेवणे हे खूप चुकीचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की कशा प्रकारे ब्रिटिशांनी भारताला लुटले, कोहिनूर सोबत कोणत्या वस्तू भारतामधून ब्रिटिश चोरून घेऊन गेले ते. नमस्कार, मी अमर जगताप आणि तुमचे पुन्हा स्वागत करतो मराठी ज्ञानवरती. भारताला पूर्वी गोल्डन बर्ड असे संबोधले जात होते, जे अगदी अचूक होते. त्यावेळी जागतिक संपत्तीमध्ये भारताचा अंदाजे 25% वाटा होता. 1947 मध्ये ब्रिटिश राजवट संपेपर्यंत भारत एक समृद्ध राष्ट्रामधून गरीब राष्ट्रात बदलला. ईस्ट इंडिया कंपनीने भारतात कर गोळा करण्यास सुरुवात केली आणि नंतर त्या महसुलाचा एक भाग ब्रिटिश वापरासाठी भारतीय वस्तूंच्या खरेदीसाठी चतुराईने वापरला जात असे. दुसऱ्या शब्दात सांगायचं झाले तर ब्रिटिश व्यापारी भारतीय मालासाठी स्वतःच्या खिशातून पैसे देण्याऐवजी त्यांच्याकडून कर स्वरूपात घेतलेले पैसे वापरून भारतीय शेतकरी आणि विणकरांकडून वस्तू खरेदी करत. म्हणजेच ब्रिटिश भारतीयांच्याच पैशामधून भारतीयांच्याच वस्तू विकत घेत असत. म्हणजे ब्रिटिशांनी त्या वस्तू फुकट मिळवल्या असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे एकाकडून त्यांना लुबाडायचे आणि तेच पैसे त्यांना देऊन त्यांच्याच वस्तू विकत घ्यायच्या. आजही बरेच लोक म्हणतात की ब्रिटिशांनी भारताचा विकास रेल्वे मार्ग आणि नवीन गाड्या सुरू करून केला, पण सत्य हे वेगळेच आहे. 1843 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे भारताचे गव्हर्नर जनरल हॉर्ड लॉर्डिंग यांनी सांगितले होते की देशाचा व्यापार, सरकार आणि लष्करी नियंत्रणासाठी रेल्वे फायदेशीर ठरेल. त्यामुळे सुरुवातीपासूनच हे स्पष्ट होते की ब्रिटिशांना त्यांच्या स्वतःच्या हेतूने रेल्वे बांधायचे होते. जेव्हा रेल्वे बांधली गेली तेव्हा ब्रिटिशांनी भारतीय रेल्वेच्या संपूर्ण बांधकामाचा बोजा भारतावरती टाकला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान सुमारे 2.5 दशलक्ष भारतीय सैनिक लढले आणि या युद्धात 87,000हून अधिक भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला आणि फक्त 30 सैनिकांना इंग्लंडचा सर्वोच्च लष्करी सन्मान व्हिक्टोरिया क्रॉसने सन्मानित करण्यात आले. या युद्धामध्ये ब्रिटिशांनी भारतीयांचा पुरेपूर वापर केला. शेतकरी त्यांच्या शेतात जे काही पिकवत होते त्यापैकी 90% कर ब्रिटिशांना द्यावा लागत असे. 100 किलो धान्य उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला 90 किलो ब्रिटिशांना पैसे द्यावे लागते आणि जर कोणी हा कर भरू शकले नाही तर त्यांना 100 वेळा लोखंडी खिळे जडलेल्या चामड्याच्या चाबकाने फटके मारले जायचे. अशा प्रकारच्या मारहाणीत बरेच जण मरण पावले. 1765 ते 1946 पर्यंत किमान 35 दशलक्ष भारतीयांच्या मृत्यूसाठी ब्रिटन जबाबदार होता. जालियनवाला बागची घटना आजही भारतीय विसरू शकत नाहीत. 1765 ते 1938 या कालावधीत ब्रिटनने भारतातून सुमारे $45 ट्रिलियन लुटल्याचा अंदाज आहे. बरं, जर आपण भारतीय चलनात $45 ट्रिलियन मोजले तर त्याचा हिशोब तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसलेल्या आकड्यांप्रमाणे वाटेल. ही स्क्रीनवरती दिसणारी रक्कम आपण आज मोजूही शकत नाही आणि ही रक्कम आताच्या इंग्लंडच्या करंट जीडीपीच्या 50 ते 60% जास्त आहे. म्हणजे विचार करा, ब्रिटिशांनी त्या काळी लुटलेले 45 ट्रिलियन कुठे आणि आता इंग्लंडचा सध्याचा 3.5 ट्रिलियनचा जीडीपी कुठे. आजपासून 270 वर्षांपूर्वी सन 1753 मध्ये ब्रिटिशांनी म्युझियमची स्थापना केली. एक ब्रिटिश डॉक्टर होते सर हान्स सोलोन. त्यांना ऐतिहासिक वस्तू जमा करण्याची खूप आवड होती. जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या जमा केलेल्या वस्तूंचं करायचं काय असा प्रश्न ब्रिटिशांना पडला. तेव्हा ब्रिटिश सरकारने ठरवले की म्युझियम बनवून त्यामध्ये त्या सर्व वस्तू ठेवायच्या. त्यावेळी इंग्रजांची सत्ता खूप देशांवरती होती. जेव्हा अशा प्रकारे इंग्रज बाकीच्या देशांमधून
चोरून आणलेल्या वस्तू ब्रिटिश सरकारने म्युझियम मध्ये ठेवायला सुरुवात केली. आणि जसं आपल्याला माहित आहे की भारतामधून खूप मौल्यवान वस्तू ब्रिटिश चोरून घेऊन गेले आणि त्या वस्तू त्यांनी याच म्युझियम मध्ये ठेवायला सुरुवात केली. ब्रिटिश म्युझियम हे जगातील सर्वात मोठे म्युझियम आहे, ज्यामध्ये जगातील सर्वात महागड्या पुरातन ऐतिहासिक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. या म्युझियम मध्ये 8 मिलियन म्हणजेच 80 लाख पुरातन ऐतिहासिक वस्तू आहेत. हे ब्रिटिश म्युझियम जगातले सर्वात जास्त व्हिजिट करण्यात येणारे तिसरे म्युझियम आहे. इथे दरवर्षी 68 लाख व्हिजिटर्स व्हिजिट करतात. तर नक्की काय आहे या म्युझियम मध्ये? जर आपण जगभराचा इतिहास पाहिला तर या इतिहासाशी निगडीत सर्व वस्तू ब्रिटिशांनी चोरून या संग्रहालयामध्ये ठेवल्या आहेत. म्युझियमचं नाव फक्त ब्रिटिश म्युझियम आहे, पण यामध्ये सर्व वस्तू ब्रिटिशांनी बाहेरून चोरून आणलेल्या आहेत. यामध्ये इतक्या वस्तू बाहेरच्या देशातून आणल्या आहेत की या म्युझियम मध्ये वेगवेगळ्या देशांच्या आणि रिजनच्या नावाने वेगवेगळे सेक्शन आहेत. जसं की सुदान आणि इजिप्त वाला सेक्शन, ग्रीस आणि रोम वाला सेक्शन, आफ्रिका आणि अमेरिकेवाला सेक्शन, आणि त्या सेक्शन मध्ये त्या देशातील आणलेल्या वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि या म्युझियम मध्ये असाच एक सेक्शन आहे, आशियाचा सेक्शन, आणि या सेक्शन मध्ये भारतामधून आणलेल्या वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. लंडन मध्ये अजून एक म्युझियम आहे ज्याचं नाव आहे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम, ज्यामध्ये 22 लाखांपेक्षा जास्त पौराणिक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. आणि या म्युझियम मध्ये पण आशिया सेक्शन आहे आणि या म्युझियमचा भारताशी खूप जवळचा संबंध आहे. गोष्ट आहे 1852 ची. लंडनच्या हाइड पार्क मध्ये लंडनच्या व्हिक्टोरिया क्वीनचे पती प्रिन्स अल्बर्टने एक प्रदर्शन भरवले होते. या प्रदर्शना पाठीमागे हात होता हेनरी कोलचा, जो प्रिन्स अल्बर्टचा उजवा हात होता. हेनरी कोलने प्रिन्स अल्बर्टलाच एक्झिबिशन करायला सांगितले होते आणि यामध्ये मुख्य उद्देश होता की ब्रिटिशांची ताकद दाखवणे, की बघा आम्ही किती देशांमधून खूप काही महागड्या वस्तू आणल्या आहेत. आणि या प्रदर्शनामध्ये 2 मुख्य वस्तू होत्या. पहिली वस्तू म्हणजे भारतातून आणलेला कोहिनूर हिरा आणि दुसरा म्हणजे दर्या ए नूर हिरा. असं बोललं जात होतं की या 2 हिऱ्यांना बघायला एवढी गर्दी जमली होती की 1 महिनाभर हे प्रदर्शन चालले आणि गर्दी खूप होत होती. म्हणूनच हे प्रदर्शन संपल्यानंतर ब्रिटिशांनी इथे एक म्युझियम बनवण्याचा निर्णय घेतला आणि ते म्हणजे आताचे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम. आता आपण पाहूया की ब्रिटिशांनी काय काय वस्तू भारतामधून चोरून नेल्या आहेत आणि त्या सध्या कुठे ठेवल्या आहेत ते. कोहिनूर हिरा. कोहिनूर हिरा हा असा एक मौल्यवान हिरा आहे जो भारताचा असून आजही भारताबाहेर आहे. हा हिरा सध्याच्या आंध्र प्रदेश राज्यातील कोल्लूर खाणीतून बाहेर आला होता. 105.6 मॅट्रिक कॅरेटचा हिरा 21.6 ग्रॅम वजनाचा मुघल सम्राटच्या मयूर सिंहासनाला शोभवण्यासाठी वापरला जात असे. नंतर तो पंजाबचा महाराणा रणजित सिंग यांच्याकडे राहिला. मात्र 1849 मध्ये ब्रिटिशांनी तो लुटून राणी व्हिक्टोरियाच्या हवाली केला. सध्या हा हिरा टॉवर ऑफ लंडनच्या ज्वेल हाऊस मध्ये ठेवण्यात आला आहे. टिपू सुलतानची अंगठी. म्हैसूरचा शेवटचा राजा इंग्रजांशी लढता लढता मरण पावला. त्यानंतर त्यांनी टिपू सुलतानची अंगठी आणि तलवार हिसकावून घेतली. मात्र एका रिपोर्टनुसार विजय माल्या यांनी या अंगठीला एका लिलावामध्ये 1,57,00,000 रुपयांना विकत घेतले होते. त्यानंतर 2024 मध्ये तलवार भारतामध्ये परत आणली. मात्र लिलावानंतर ही अंगठी युके मध्येच ठेवण्यात आली. या अंगठीवर देवनागरी लिपीमध्ये राम या शिलालेखामुळे ही मौल्यवान वस्तू वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यामुळे ती आजही ब्रिटिश म्युझियम मध्ये ठेवण्यात आली आहे. शहाजहानचा दारूचा कप. मुघल शासक शहाजहानकडे एक अतिशय सुंदर आणि मौल्यवान वाईन कप होता, जो इंग्रजांनी चोरून त्यांच्या देशामध्ये नेला. व्हाईट झेड पासून बनवलेला हा कप 19व्या शतकात ब्रिटिशांनी गुप्तपणे ब्रिटनला पाठवला होता. हा कप 1962 ला लंडन मधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेला आहे. अमरावती संगमरवरी. अमरावती संगमरवरी सध्या लंडन मधील ब्रिटिश म्युझियम मध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. लंडन मधील ब्रिटिश म्युझियम मध्ये भारतातील प्रसिद्ध अमरावती शिल्पांचे चित्रण करणाऱ्या 70 कलाकृतींच्या संग्रहाचे उद्घाटन करण्यात आले आहे. ब्रिटिशांनी सुमारे 140 वर्षांपूर्वी उत्खनन केलेले शिल्पे 1859 मध्ये मद्रासमधून युकेला पाठवण्यात आली होती आणि ती 30 वर्षांहून अधिक काळ संग्रहालयाच्या तळघरात होती.
सुलतानगंज बुद्ध 2 मीटर पेक्षा जास्त उंची आणि 500 किलो पेक्षा जास्त वजन असलेले हे भारतीय धातूचे सर्वात मोठे शिल्प आहे। त्यावेळी भारतीय शिल्पकारांनी किती मेहनत घेतली असेल हे फोटोद्वारे तुम्ही स्वतः शोधू शकता। 1862 मध्ये ईबी हॅरिस या ब्रिटिश रेल्वे अधिकाऱ्याला रेल्वेच्या बांधकामादरम्यान ही मूर्ती जमिनीखाली सापडली आणि असं बोललं जातं की 700 वर्षे ही मूर्ती जमिनीखाली गाडली गेली होती। आज ही मूर्ती बर्मिंगहॅमच्या म्युझियम मध्ये ठेवण्यात आली आहे। पंजाबच्या महाराजांचा मुकुट, शीख साम्राज्याचे अंतिम राजे रणजित सिंग यांचा मुकुट युकेच्या रॉयल कलेक्शन मध्ये आहे। या मुकुटात बरेच हिरे आणि अन्य रत्ने जडलेली आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंबा तलवार, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे आयुष्यभर भवानी तलवार, तुळजा तलवार आणि जगदंबा तलवार या 3 तलवारी होत्या। त्यापैकी जगदंबा तलवार लॉयर कलेक्शन ट्रस्टच्या सेंट जोसेफ संग्रहालयात ठेवण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनख्यांचा वापर करून विजापूर सल्तनतीचा भयंकर सेनापती अफजल खान याचा वध केला होता, ती वाघनखे सध्या ब्रिटनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम मध्ये ठेवण्यात आली आहे। सरस्वती संगमरवरी वाघदेवी मूर्ती, देवी सरस्वतीची संगमरवरी मूर्ती संगीत, ज्ञान आणि बुद्धीची हिंदू देवी मध्य प्रदेशातील भोजसाला येथील मंदिराच्या बहुमोल मालकीपैकी एक होती, ज्याची स्थापना एका प्रबुद्ध तत्वज्ञानी राजभोजाने 1034 मध्ये केली होती। त्यांनी आपली कारकीर्द कला आणि केंद्राच्या विकासासाठी समर्पित केली होती। ही आकृती एका स्थानिक कुटुंबाने मंदिराला दान केली होती। जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने भारतावरती ताबा मिळवला तेव्हा 1836 मध्ये त्यांनी भोजशाळेवर देखील हल्ला केला होता आणि अनेक स्मारके आणि मंदिरे नष्ट केली होती। अशाच एका छाप्यात लॉर्ड कर्जनने वाघदेवीची मूर्ती लुटली होती। टिपू सुलतानचा यांत्रिक वाघ, टिपू सुलतानचा यांत्रिक वाघ त्याचा शत्रू इंग्रजांबद्दल द्वेष व्यक्त करतो। हे खेळण्यासारखे आहे जिथे वाघ जवळच्या युरोपियन माणसाला मारताना दिसतो आणि हे खेळणे चालू केले असता यामधून ब्रिटिशाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो। हा यांत्रिक वाघ 1799 मध्ये ब्रिटिशांना सापडला आणि हे खेळणे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम मध्ये ठेवण्यात आले आहे। लंडन मध्ये आल्यापासून ते आजपर्यंत टिपूचा वाघ लोकांसाठी एक लोकप्रिय आकर्षण आहे। या फक्त काही महत्वाच्या वस्तू आहेत ज्या ब्रिटिशांनी भारतातून चोरून नेल्या। या व्यतिरिक्त अनेक भारतातून चोरून नेलेल्या वस्तू ब्रिटिशांनी त्यांच्या संग्रहालयामध्ये ठेवल्या आहेत। ब्रिटिशांच्या म्हणण्यानुसार या सर्व वस्तू त्यांनी इतिहास जपण्यासाठी आणलेल्या आहेत, जेणेकरून पुढच्या पिढीला इतिहासाची जाणीव व्हावी। पण वस्तुस्थिती अशी आहे की ब्रिटिशांनी या सर्व वस्तू प्रत्येक देशांमधून चोरल्या आहेत। यामध्ये ब्रिटिशांची एक तारीफ करण्याचे कारण म्हणजे ब्रिटिश या सर्व वस्तूंची काळजी खूप घेते आणि या सर्व वस्तूंच्या निगराणीसाठी ब्रिटिश दरवर्षी पाउंड्स मध्ये खर्च करते। पण दुसऱ्या बाजूने आपण असेही म्हणू शकतो की एका देशातील संस्कृती दुसऱ्या देशामध्ये नेऊन सजवणे आणि जतन करणे हे साफ चुकीचे आहे। प्रत्येक देशाची पुरातन वस्तू आणि त्यांची संस्कृती त्याच देशांमध्ये जतन केली गेली पाहिजेत। मग आपल्याला असं कधीतरी नक्कीच वाटलं असेल की आपण या सर्व वस्तू भारतामध्ये परत का आणू शकत नाहीत, तर ब्रिटिशांच्या मते या वस्तू त्यांनी चोरून किंवा लुटून घेतल्या नाहीत, तर या वस्तू त्यांनी भारतातील लोकांपासून विकत घेतलेल्या आहेत आणि त्याचे काहीच पुरावे उपलब्ध नाहीत। यामुळे आपण या वस्तू भारतामध्ये आणू शकत नाहीत। जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मराठी ज्ञान चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।